प्रथम स्कंद हा अधिकार लीला होय। संता वाचून अधिकार आला तर सद्भाव जागत नसतो। संत शोधण्याची जरुरी नाही, शोधून संत सापडत नाहीत। केवळ प्रभू कृपेनेच संत मिळतात। जोपर्यंत मन शुद्ध होत नाही तोपर्यंत प्रभूची कृपा होत नाही। जोपर्यंत मन दुर्जन राहील तोपर्यंत संतांची भेट होणार नाही। संत व्हाल तर संत भेटतील। संत हे पाहण्याची दृष्टी देतात। ते म्हणतात की जग पाहण्यात आनंद आहे, भोगात नव्हे। जग हे ईश्वराचे स्वरूप आहे, म्हणून जग ईश्वर रूप पहा। शुकाचार्य व अप्सरा यांचा प्रसंग अगोदरच वर्णन केला आहे। महाप्रभूंनी वैष्णवांचे लक्षण असे सांगितले आहे की ज्याच्या दर्शनाने श्रीकृष्णाचे स्मरण होते तो वैष्णव होय। ज्याच्या संगतीत भगवंताची आठवण येते तो वैष्णव। शुकाचार्यांच्या दर्शनाने अप्सरांना वैराग्य प्राप्ती झाली। कृष्ण चरित्राने त्या पागल बनल्या होत्या। जगात संत कमी नाहीत, सत शिष्यच कमी आहेत। ज्याचा अधिकार सिद्ध झाला त्याला संत भेटतात। माणूस स्वतः संत झाला म्हणजे त्याला संत भेटतात। स्वतः संत होण्यापूर्वी जरी संत भेटले तर त्या भेटीत सद्भाव जागत नसतो। ज्याच्या डोळ्यात ईश्वर आहे तो सर्वत्र ईश्वराचा अनुभव घेतो। या जगात निर्दोष असा एक परमात्माच आहे। ईश्वराशिवाय कोणी निर्दोष नाही। संतात एखादा दोष असू शकतो, कारण पूर्ण सत्वगुण प्रगट झाल्यानंतर हा जीव या शरीरात राहू शकत नाही। ईश्वरापासून हा जीव वेगळा राहू शकत नाही। ही ब्रह्मदेवाची सृष्टी गुणदोषाने भरलेली आहे। जगात सर्व सुखी असा कोणी असू शकत नाही, आणि जर सर्व प्रकारचे सुख एखाद्याला लाभेलच तरी त्याला त्या सुखाचे भान असणार नाही। जय जय राम कृष्ण हरी।